नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या आवडत्या लाडक्या मनीष मानकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, कृषी सेवक ग्रामसेवक याच्या लेक्चरसाठी खूप छान असा तुमच्याकडून रिस्पॉन्स भेटतोय, त्यासाठी सर्वांचं मी आभारी आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे जे दिसतंय तुम्हाला चित्र पीपीटी वरती, हे चित्र बघूनच मी या लेक्चरवरती आलोय कारण यावरती लिहिलंय या लेक्चरमधील 15 प्रश्न तुम्हाला 50 प्रश्नांचे ज्ञान देऊन जातील। या लेक्चरमध्ये आपण फक्त 15 प्रश्न घेणार आहोत, परंतु ते 15 प्रश्न एवढे विश्लेषण करणार त्या प्रश्नांचं, एवढं एक्सप्लेनेशन देणार त्या प्रश्नांचं की त्या 15 प्रश्नाच्या प्रत्येक पर्यायामधून तुम्हाला आणखी प्रश्नांचं ज्ञान तुम्हाला होणार आहे। मित्रांनो, त्यासाठी लेक्चर पूर्ण बघा। जर तुम्ही मनीष मानकर चॅनलवर नवी असतील तर मनीष मानकर चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी साईडची बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। तर लेक्चरवरती जाऊयात मित्रांनो। तुमचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणते घटक वापरले जातात? आता बोर्डो मिश्रण म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे, परंतु बोर्डो मिश्रणचा मी तुम्हाला इतिहास सांगतो। बोर्डो मिश्रण काय करायचे, जुन्या काळामध्ये द्राक्षाच्या बागा खूप कमी होत्या। जे लोक राजे लोक होते, जे श्रीमंत लोक होते, त्यांच्याकडेच फक्त द्राक्षाच्या बागा होता। तर द्राक्षाच्या बागेमध्ये काय करायचे, हे लोक साईडनं द्राक्षाच्या बागेच्या साईडनं जर जात असतील तर द्राक्ष चोरायचा प्रयत्न करायचे किंवा मग द्राक्ष खायचा प्रयत्न करायचे आणि त्या मालकाला तिथं नुकसान व्हायचं। तर ते लोक काय करायचे, ते शेतकरी लोक काय करायचे, तर त्या द्राक्षावर ते खाल्ले नाही पाहिजे कोण म्हणून एक मिक्सचर तयार करायचे आणि ते द्राक्षावर स्प्रे करायचे, त्याच्यावर ते शिंपडायचे। ठीक आहे, त्यामुळे काय करायचं, जाताना जो माणूस द्राक्ष खायचा ते कडू लागायचं, चव बेचव लागायची, त्यामुळे ते द्राक्ष तो खात नव्हता। तर हा जो प्रयोग आहे, हा जो एक्सपेरिमेंट आहे, हा 1885 मध्ये घडला होता। ठीक आहे, तर बोर्डो नावाचा जो सायंटिस्ट आहे, त्या बोर्डो नावाच्या सायंटिस्टनी परत हाच प्रयोग करून बघितला आणि त्यामधून त्याला असं सापडलं की जे फळं आहेत त्या फळावरती, डाळिंब असो तुमचे द्राक्ष असो, त्यावरती जे बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत, ते या बोर्डमधून नाहीसे झालेत, कमी झालेत। तेव्हा याचा शोध लागला। तर हे जे कात्रण आहे, या कात्रणामध्ये पूर्ण याची कहाणी, हिस्ट्री दिली आहे। तर याच्यामध्ये बघा बोर्डो हे कशापासून तयार करतात, तर बघा इथं मोरचूत आहे। मोरचूत म्हणजे तुमचं कॉपर सल्फेट व चुना, कॅल्शियम ऑक्साईड यापासून तुमचं बोर्डो प्लस त्यात पाणी, यापासून तुमचं बोर्डो मिश्रण तयार केलं जातं। हवं तर हे जे कात्रण आहे, हे कात्रण मी तुम्हाला आपला टेलिग्राम जो ग्रुप आहे त्यामध्ये टाकून देईल। जर तुम्हाला माहित नाही नसेल तर आपला मनीष मानकर नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे, या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देतो। तो टेलिग्राम ग्रुप सर्वांनी जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे पीपीटी प्रश्न आणि याची उत्तर हे सगळं तुम्हाला तिथे भेटणार आहेत। ठीक आहे, आणि हे कात्रण सुद्धा तुम्हाला मी तिथे टाकून देतो, त्यासाठी तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं, त्याची लिंक मी खाली देतोय बघा। तर याचं उत्तर काय येईल, मोरचूत, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी। मोरचूत म्हणजे काय रे, तर मोरचूत म्हणजे कॉपर सल्फेट। जर तुम्हाला परीक्षेमध्ये कॉपर सल्फेट आणि कॅल्शियम ऑक्साईड व पाणी असं आलं तरी चालेल, तरी तुम्हाला उत्तर हे द्यायचं आहे, कुठलं, मोरचूत, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी। ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूयात। दुसरा प्रश्न आहे, दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी पुढीलपैकी कोणती चाचणी केली जाते? आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बऱ्याचशा मित्रांच्या घरी म्हशी असतील, गायी असतील, तुम्ही गोठ्यावरती दूध जर नेत असाल तर त्याच्यामध्ये बघा या अशा प्रकारचं मीटर असते, त्याच्यामध्ये या अशा प्रकारचं एक मीटर टाकलं जातं, अशी त्याला दांडी असते आणि हे बुडवलं जातं दुधामध्ये, दुधाच्या भांड्यामध्ये हे बुडवलं जातं आणि त्यामधून त्या पाण्यामध्ये, त्या दुधामध्ये किती पाणी मिक्स केलं। आता ऑब्व्हियस आहे की प्रत्येकाला आपलं पैसा वाढवण्यासाठी दुधामध्ये पाणी मिक्स करतातच, परंतु इंडस्ट्रीवाले, दूध डेअरीवाले पण हुशार आहेत, ते तुमच्यासाठी काहीतरी इन्स्ट्रुमेंट काढलेलं आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून ते ओळखतात पाणी किती आहे। तर यासाठी लागणारं इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे लॅक्टोमीटर। लक्षात ठेवा, लॅक्टोमीटर हे जे मीटर आहेत, यापासून तुम्ही दुधातील पाण्याची ओळख करू शकता, किती पाणी आहे, भेसळची ओळख करू शकता। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नर फळमाशांना आकर्षित करून सापळ्यात पकडण्यासाठी रिकामी जागा हे रसायन वापरण्यात येते। आता तुम्हाला हे माहिती आहे का की बाबा, ज्या आपल्या मधमाशा असतात, ज्या आपल्या हनीबीज असतात, या हनीबीज काय करतात, जर तुमचा कांदा असेल, कांदा उत्पन्न असेल, कांद्याचं बी जर घेत असाल तर त्यासाठी हनीबीज खूप चांगले आहेत। ठीक आहे, पण त्यातून नर माशा ज्या आहेत त्या नर माशा नुकसानदायक असतात। तर त्या नर माशांना सापळ्यात पकडण्यासाठी आपलं हे दापोली कोकण कृषी विद्यापीठ आहे बघा, जिथं माझं एमटेक झालंय, दापोली कोकण कृषी विद्यापीठ यांनी फळमाशी नियंत्रक सापळा हे एक तयार केलं इन्स्ट्रुमेंट। ठीक आहे, हे तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल, हे इन्स्ट्रुमेंट ठेवलं जातं आणि या इन्स्ट्रुमेंट ठेवून फक्त त्या माशा पकडल्या जात नाही, तर त्यामध्ये तुम्हाला एक केमिकल टाकावं लागतं, जे या ऑप्शन म्हणून आहे, हे लिहिलं आहे बघा, मिथिल युजेनॉल। हे केमिकल तुम्हाला त्या टाकावं लागतं टांगलेल्या बाटलीमध्ये, प्लस कपडे धुण्याच्या साबणाचे 5 ग्रॅम पावडरचं द्रावण हे सुद्धा तुम्हाला त्यात टाकावं लागतं, जेणेकरून त्या नर माशांचं आकर्षण होऊन त्या तिथं सापळ्यामध्ये अटकतात आणि मरण पावतात। म्हणून उत्तर काय, मिथिल युजेनॉल हे तुमचं केमिकल नर फळमाशांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणारं रसायन आहे, बरोबर।
पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पाणलोट क्षेत्रात बागायती फळपिके घेण्यासाठी जमीन समतल करतात, त्याला मजगीकरण असे म्हणतात. मजगीकरणाला रिकामी जागा अशीही संज्ञा. आता सुरुवातीला पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, तर पाणलोट क्षेत्र म्हणजे ज्या एरियामध्ये सर्वात जास्त पर्जन्य म्हणजे पावसाळा होतो. फॉर एक्झाम्पल हा तुमचा डोंगरी भाग आहे, ठीक आहे, हा तुमचा डोंगरी भाग आहे. या डोंगरी भागामध्ये हे तुमचं ढग आहे, या ढगामधून जर पाणी इथं पडत असेल तर हे पाणी तुमचं वाहून जाते, बरोबर आहे, हे पाणी तुमचं वाहून जाते. तर हे पाणी वाहत असताना या पाण्यासोबतच माती सुद्धा वाहून नेते, त्याला तुम्ही मातीचं इरोजन म्हणू शकता, बरोबर, सॉइल इरोजन म्हणू शकता. हे सॉइल इरोजन टाळण्यासाठी तुम्हाला एखाद्या प्रकारचं स्ट्रक्चर करावं लागतं. ते डिपेंड ऑन तुमच्या स्लोपवर असतं. पुढे प्रश्न पण आहे, त्या स्लोपवर तुमचं डिपेंड असतं. तर तुम्हाला जर बागायती पिके तिथं घ्यायची असतील तर हे बघा, या प्रकारचे फोटोमध्ये दिलेत असं स्ट्रक्चर असते, ठीक आहे. बागायती पिके घेऊ शकतात, समजा राईस, परत तुम्ही यामध्ये आंबा, परत तुम्ही जर कोकणाचा विचार केला तर तुम्ही फणस घेऊ शकता, परत तुम्ही काजू घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला हे असे स्ट्रक्चर करावं लागतं. याला मराठीमध्ये मजकीकरण म्हणतात, परंतु इंग्लिशमध्येच याचं नाव आहे, काय नाव आहे ओळखा, तर याचं नाव आहे बेंच टेरेसिंग. बेंच टेरेसिंग याला असं म्हणतात, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एएफओ मध्ये सुद्धा येतो, कृषी मध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये बऱ्याचपैकी हा प्रश्न येतो, ठीक आहे. तर ढालीचे बांध म्हणजे काय, तर ढालीचे बांध म्हणजे काय, तुमचे डोंगर असतात ना, याला डोंगर उताराला आडवी सीट पण आडवा बांध नसतो, त्याला कंटूर बांध तुम्ही असं म्हणू शकता. स्टॅगर्ड ट्रेचेस, स्टॅगर्ड म्हणजे स्तब्ध, ते असे असतात बघा. असा डोंगर असतो ना, या डोंगरामध्ये असे स्टॅगर्ड स्ट्रेचेस करतात. याच्यामध्ये तुमचे प्लांट केले जातात ट्री, पण ते कुठले प्लांट केले जातात, ते स्टॅगर्ड प्लांट. स्टॅगर्ड म्हणजे स्तब्ध उभे राहणारे प्लांट, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे 100% प्रश्न पुस्तकमध्ये विचारतात. वांग माहित आहे, वांग्याची कोणती जात वैशाली व मांजरी गोटा या जातीचा संकर करत विकसित करण्यात आली. संकर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 2 जीन्स पासून तिसरी जात तयार करणे, बरोबर. तर तुमचं वैशाली प्लस मांजरी. आता हे तुम्हाला मांजरी गाव पाहिजे कुठे, मांजरी गाव ऑब्वियस पुण्याजवळ आहे, तर म्हणून हे जात पुण्याजवळची आहे. वैशाली जात आपल्याला माहित नाही. तर सुरुवातीला वैशाली आणि मांजरी या जातींबद्दल आपण माहिती करून घेऊयात. तर या स्लाइडवरती आहे बघा, वैशाली जातीबद्दल वाचतो बघा. वांग्याच्या या वाणाचे झाड बुटके आणि पसरट असून, बघा वैशाली जातीचे वांग्याचे झाड बुटकड आणि पसरट असते. पाने खोड, फळाच्या देठावर काटे असतात, बघा काटे असतात. फुले आणि फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून फळांचा रंग आकर्षित जांभळा असतो, बघा फळांचा रंग जांभळा असतो. फळावर पांढरे पट्टे असतात. फळे झपक्यात लागतात व 15 ते 60 दिवसात काढणीस तयार होतात. बघा वैशालीची किती वैशिष्ट्ये भेटली तुम्हाला, 15 ते 60 दिवसात याचं वांग तयार होतं. सरासरी हेक्टरी 30 टन उत्पादन मिळते वैशालीचं. वैशाली या जातीच्या फळाची गुणवत्ता साधारण असली तरी भरघोस उत्पादन आणि लवकर येणारी असल्यामुळे ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. कुठली जात लोकप्रिय आहे, वैशाली. फळे 60 दिवसात तोडणीला येतात. हा वाण अर्का कुसुमाकार आणि मांजरी गोटा, बघा वैशालीचं तुम्हाला आणखी भेटलं, अर्का कुसुमाकार आणि मांजरीपासून वैशाली जात तयार झाली, बरोबर. या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. वैशाली वांग्याची जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, हे सुद्धा महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे, वैशाली या वांग्याची जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे की राहुरीमध्ये आहे त्या विद्यापीठाने तयार केली. बघा एका प्रश्नामध्ये तुम्हाला किती माहिती भेटते. वैशाली तर हे जात भेटलीच वांग्याची, परंतु कशी आहे, कुठल्या विद्यापीठाने तयार केली, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पहिल्यांदा भेटलं. आता बघा मांजरी गोटा या वांग्याच्या जातीबद्दल बघूयात. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होणारा हा वाण मांजरी म्हणजे जो पुणे जिल्ह्यातील, मी तुम्हाला आधीच सांगितलं पुणे जिल्ह्यातील येथील स्थानिक जातीपासून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आला आहे. या वाणाचे झाड बुटके आणि पसरट असते. पाणी आणि फळांच्या देठावर काटे असतात. सेम मध्यम ते मोठ्या आकाराची आणि गोल असतात फळे त्याची. फळांचा रंग जांभळट असतो, जांभळट गुलाबी असतो. बघा वैशालीचा कुठला होता, जांभळा होता, पण याचा जांभळट गुलाबी असतो. पांढरे पट्टे असतात. फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात. बघा जांभळी गोटाचे जे वांगे असतात ते फक्त 4 ते 5 दिवस टिकतात. कालावधी याचा 150 ते 170 दिवसाचा, म्हणजे जास्त दिवस घेते ही मांजरी गोटा फळे देण्यासाठी, ठीक आहे. आणि याचं उत्पन्न जे भेटतं ते तुम्हाला हेक्टरी भेटतं 27 ते 30 उत्पन्न मांजरी गोटाचं. आता बघा या 2 संकरांपासून, 2 वांग्याच्या जातींपासून तिसरी जात कुठली तयार झाली, तर ती आहे तुमची प्रगती. हेच तुमचं उत्तर आहे. हा वाण वैशाली आणि मांजरी गोटा यांच्या संकरातून तयार झाला. भेटलं तुम्हाला उत्तर. वांग्याच्या या जातीची झाडे उंच आणि काटक असतात. पाने गडद हिरव्या रंगाची असून पाने, फळे आणि फांद्यावर काटे असतात. या जातीची फुले आणि फळे झुपक्याने येतात. फळांचा आकार अंडाकृती असून रंग आकर्षक जांभळा असतो, जांभळा, व फळांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात.
या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न 30 ते 35 टन असते मिळते. हा वाण बोकड्या आणि मर रोगास कमी प्रमाणात बळी पडतो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. प्रगती हा वाण बोकड्या आणि मर रोगास कमी प्रमाणात बळी पडतो, म्हणजे रोग प्रतिकारक हा तुमचा वाण आहे. प्रगती वांग्याची जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी शोधून काढली. बघा बघा, एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला किती सारं ज्ञान भेटलं. म्हणूनच सांगतोय, यासाठी तुम्हाला मनीष मानकर चॅनलवर बनवून राहायचंय. मनीष मानकर चॅनल सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. ठीक आहे. बघा, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं तुम्हाला प्रगती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. ममिफिकेशन. ममिफिकेशन ही विकृती म्हणजेच रोग विशेषतः कोणत्या फळावर आढळून येतो. आता ममिफिकेशन म्हणजे काय बघा, तुम्ही जेव्हा द्राक्ष खातात ना, तर हा द्राक्ष आहे समजा तुमचा. ठीक आहे. हा द्राक्ष या झुपक्याला लागलेला आहे. तर हा जो याचा देठ आहे, या द्राक्षाच्या मण्याचा हा जो देठ आहे, इथं हा गोलाकार असतो. इथं हा गोलाकार लालसर पडत जातो, म्हणजेच त्याचं तुमच्या कशामध्ये मनुक्यामध्ये रूपांतर होणं चालू होते. त्यालाच आपण ममिफिकेशन म्हणतो. बघा, तुम्हाला या चित्रामध्ये दिलंय, हे जे द्राक्ष आहेत ना, हे मनुक्यासारखा कलर, लाल कलर घ्यायला सुरुवात करतात, म्हणजेच आपण त्याला मनिफिकेशन रोग म्हणू शकतो. हा कशामध्ये होतो, तर हा तुमचा द्राक्षामध्ये होतो. मनिफिकेशन रोगाबद्दल माहिती भेटली आणि उत्तर सुद्धा भेटलं. कशावर पडतो, द्राक्षावर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. गावठी आंब्याच्या खोडावर हापूस आंब्याची फळे येण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. बघा, इथे चित्रात दिलंय तुम्हाला. आता 2 झाडं असतात. ठीक आहे. हे एक झाड आहे, सॉरी मी याला उभं काढतो. हे एक झाड आहे. ठीक आहे. आणि हे एक झाड आहे. हे कुठले झाड आहे, आंब्याचे. बरोबर. आता हे तुमचं गावठी आहे. बरोबर. इथं जी लिहितो गावठी, आणि हे तुमचं हापूस, इथे यश लिहितो. आता या 2 झाडांची तुम्हाला कलम करायची. या 2 झाडांचे म्हणजे गावठीच्या खोडावर तुम्हाला हापूसचं फळ यायला पाहिजे. यासाठी कुठली पद्धत वापरतात बघा, तर डोळा भरणे पद्धत यात वापरत नाही, कारण आंब्याच्या झाडाला डोळा नसतो, म्हणून याचं उत्तर हे नाहीये. बरोबर. छाट कलम सुद्धा तुम्ही करू शकतात, पण इथं नाहीये सोयीस्कर. गुटी कलम तुम्ही करू शकतात, परंतु सोयीस्कर कुठली जाते, अतिशय महत्वाची म्हणजे खूप सोयीची कुठली आहे, तर बघा, तर याचं उत्तर आहे भेट कलम. पण भेट कलम बद्दल मी तुम्हाला माहिती देतो. भेट कलम मध्ये काय होते, जे तुमचं मेन आहे, याला गावठी जे आहे याला मदर प्लांट म्हणतात. हे जे तुमचं मदर प्लांट आहे, याला काय करतात, जून महिन्यामध्ये लागवड करतात. मे किंवा जून महिन्यामध्ये लागवड केली की तिथून 3 महिने या हापूस आंब्याचे कलम आहे याच्या जवळच लावतात. इथं समजा तुम्ही लावलं तर इथंच लावतात ते. ठीक आहे. म्हणजे हे तुमचं झाड होईल समजा 2 फुटाचं, तर हे होत तुमचं 1 फुटाचं. बरोबर. हे झाड तुमचं 1 फुटाचं. तर याची जी साल आहे या साईडची, हे साल चाकूनी कापतात, आणि ही दुसरं झाड आहे कुठलं, जे गावठी, याची सुद्धा साल ही चाकूनी काटतात, आणि या दोन्ही झाडांना कसं करतात माहिती आहे काय, असं जॉईन करतात, आणि जॉईन केल्यानंतर याला दोरी बांधतात. बरोबर. हे बघा, इथं हे अशी दोरी बांधतात. ठीक आहे. यामध्ये काय केलं, हे मदर प्लांट तुमचं कुंडीत होतं, आणि हे हापूसचं प्लांट इथं लावलं या कुंडीमध्ये. हे प्लांट तुमचं इथं यात लावलं कुंडीमध्ये, आणि इथं स्लाइस केल्यानंतर याला दोरीने बांधून घेतलं, म्हणजे तुमचं झाड वाढल्यानंतर हे दोन्ही झाड एकमेकाला भेटतात, म्हणून याला भेट कलम असं म्हणतात. म्हणून गावठी आंब्याच्या खोडावर हापूस आंब्याचं फळ येण्यासाठी कुठली, तर भेट कलम वापरतात. कुठली कलम वापरतात, भेट कलम. भेट कलम बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली आहे. पुढचा प्रश्न आहे, चौरस लागवडीची पद्धत कोणत्या फळ पिकांच्या बाबतीत वापरतात. आता तुम्हाला माहिती आहे, समजा तुम्ही केळीचं उदाहरण घेतलं, तर केळी काय करते बाबा, अशी आयताकृती पद्धत तुमची केळीमध्ये वापरतात. पपईमध्ये सुद्धा तुमची अशी ट्रायंगल पद्धत वापरतात. अननस जे आहे, जे तुमचं अरुणाचल प्रदेशमध्ये, त्यामध्ये सुद्धा तुमची वेगळी पद्धत वापरतात. परंतु स्क्वेअर पद्धत जर तुम्ही जनरली बघितलं, तर इथे एक आंबा, इथे तुमचा दुसरा आंबा, इथे तिसरा आंबा, इथे चौथा आंबा, अशी तुमची स्क्वेअर पद्धत हे जनरली आंब्यासाठी वापरतात. सेम तुमची या साईडला, आणि हेच पद्धत तुमची चिक्कूसाठी सुद्धा वापरतात. याला स्क्वेअर पद्धत म्हणतात इंग्लिशमध्ये, चौरस पद्धत. यामध्ये जर तुम्ही मधात सुद्धा जर प्लांट लावलं, समजा इथं असं प्लांट सुद्धा तुम्ही लावू शकता, आणि ही सुद्धा तुमची चौरस पद्धत तयार होऊ शकते. परंतु याला सेप्ट्यूल म्हणतात. याला काय म्हणतात लक्षात ठेवा, या मधात लावणारा प्लांटला सेप्ट्यूल म्हणतात. याचं उत्तर काय आहे, चौरस लागवडीची पद्धत आंबा आणि चिक्कू या फळबागेमध्ये तुम्ही वापरू शकता. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. असेच प्रश्न ग्रामसेवक आणि कृषी परीक्षेमध्ये येतात. बघा, शिंगावर 2 वर्तुळे असलेल्या गायीचे अंदाजे वय किती. आता तुम्हाला एखाद्या गायीच्या किंवा एखाद्या म्हशीच्या शिंगावर जर वर्तुळे असतील, तर त्याचं वय कसं काढायचं हे या स्लाइडवरती दिलंय. बघा, ही गाय आहे. ठीक आहे. हे गायीच्या याच्यावर किती वर्तुळ आहेत. बघा, तुमचा फॉर्म्युला आहे, वय बरोबर n अधिक 2. तर n काय आहे, n म्हणजे नंबर ऑफ सर्कल ऑन हॉर्न, म्हणजे
यन म्हणजे नंबर ऑफ तुमचे रिंग तुमच्या शिंगावर गायीच्या किती रिंग आहे. तर तुम्हाला इथं दिलंय याच्यामध्ये यांनी उदाहरण करून दिलं 9 रिंग आहे, पण तुमच्या प्रश्नामध्ये किती आहे शिंगावर किती 2 रिंग 2 वर्तुळ. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल यन इज इक्वल टू 2 म्हणजे यन म्हणजे हे तुमचं 2 अधिक 2 तुमचं उत्तर येईल 4. ठीक आहे, तुमचं उत्तर किती येणार आहे 4, त्याचं उत्तर येईल 4. बघा हे इथं दिलंय या गायीच्या शिंगावर किती आहे 1 2 3 4 5 6 7 म्हणून 7 अधिक 2 9 हे उत्तर आहे. इथं 9 वर्षाची गाय आहे. बघा अशा प्रकारे याचं उत्तर तुम्हाला काढता येईल. पुढचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शेत पातळीवर बाष्पीभवन यालाच इंग्लिशमध्ये इव्हॅपोरेशन म्हणतात. ठीक आहे, इव्हॅपोरेशन. ओके, आणि बाष्पोर्शन म्हणजे इव्हॅपोट्रान्सपिरेशन. ओके, मोजण्यासाठी कोणते उपकरण. आता हे बघा हे जर शेत पातळीवर असेल तर याला तुम्ही लिसिमीटर वापरू शकतात. परंतु हे जर तुमचं असं वेगळ्या ठिकाणी असेल किंवा लॅबमध्ये असेल तर त्यासाठी तुमचं ॲटोमीटर किंवा ॲक्टोमीटर वापरतात हे वेगळ्या ठिकाणी. पण तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की शेतपातळी म्हणजे शेतीच्या कामासाठी शेतीतलं इव्हॅपोरेशन तुमच्या झाडातलं शेतीच्या सरफेसमधलं इव्हॅपोरेशन आणि बाष्पीभवन आणि बाष्पोर्शन तुम्हाला जर मोजायचं असेल त्यासाठी फक्त तुमचं लिसिमीटर, वेईंग लिसिमीटर म्हणतात त्याला. हे बघा हे असं लिसिमीटर आहे. हे प्रत्येक झाडाला वेगळं लिसिमीटर लावण्यात येतं. याला वायरिंग असते बघा, हे वायरिंग तुमचं इथं बोर्डला कॅल्क्युलेशन इथं दिसतात किती तुमचं मॉइश्चर कंटेंट इथं आहे, किती बाष्पीभवन इव्हॅपोरेशन होत आहे. ठीक आहे, पुढचा अगदी सोपा प्रश्न आहे. कोणत्या सिंचन पद्धतीमुळे बाष्पीभवन जास्त होते. सेम बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन म्हणजे तुमच्या जमिनीवर पडणाऱ्या इरिगेशन मेथड जेही तुमची इरिगेशन पद्धत आहे त्यामधून जमिनीवर पाणी पडल्यानंतर त्यामधून उन्हामध्ये त्याची वाफ किती प्रमाणात होते किंवा कुठल्या इरिगेशनमुळे जास्त होते असं विचारले. बघा आता फवारा म्हणजे स्प्रिंकलर. तुम्ही जर स्प्रिंकलर बघितलं तर असे गोल 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 थेंब पडतात, त्यातून ऑब्वियस कमीच होणार. ठिबक म्हणजे तुमच्या झाडाच्या मुळाजवळच पाणी पडते त्यामुळे सुद्धा तुमचं कमी इव्हॅपोरेशन होईल, कमी बाष्पीभवन होईल. तुषार परत तुमची स्प्रिंकलर त्यामुळे सुद्धा कमी होईल. तर सारा याला म्हणतात तुम्ही इंग्लिशमध्ये फरो इरिगेशन पद्धत. सारा पद्धत पाण्याची बघा ही अशी असते. तर याच्यामुळे काय होईल तुमचं पाणी दिवसभर वाहत राहते. त्यामुळे काय होते उन्हामुळे यातील पाण्याचं इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन जास्त होते. म्हणून याचं उत्तर आहे सारा. बरोबर. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न. 3% पेक्षा कमी उतार असलेल्या जमिनीवर जलसंधारणाच्या खालील कोणत्या पद्धतीचे अनुसरण करतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुमच्या पर्वताचे जे स्लोप असतात याला उतार म्हणतात. याचे पर्सेंटेज ठरलेले आहेत. 3% पेक्षा कमी उतार असेल तर कुठलं वापरतात. तर 3% पेक्षा कमी असेल तर पायऱ्या पद्धत वापरतात. बघा तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात असे डोंगर असतात, याला तुम्ही बेंच टेरेसिंग सुद्धा म्हणतात. तर याला पायऱ्या पद्धत असे म्हणतात. तर हे तुम्ही 3% जर कमी तुमचा स्लोप असेल तर ते वापरतात. तर कंटूर बंड 6% स्लोप कमी असेल तर त्याला ढालीचे बांध म्हणजे कंटूर बंड वापरतात. त्याचं उत्तर काय आहे पायऱ्या पद्धत. ठीक आहे. पुढचा आणि अति महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या खत प्रकारात सर्वात जास्त नत्राचे प्रमाण. नत्र म्हणजे काय मित्रांनो. नत्र म्हणजे नायट्रोजन. आणि पिकासाठी सर्वात बेसिक जे फर्टिलायझर रेकमेंडेड असतात ते कुठले असतात इम्पॉर्टंट असतात ते असतात NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ठीक आहे, तर बघूयात आपण एक पर्सेंटेज. बघा एक प्रश्न 4 उत्तर 4 तुम्हाला पर्सेंटेज मिळत आहेत. बघा पहिला आहे तुमचं शेणखत. शेणखतात 0.5% म्हणजे अर्धा टक्का तुमचं नायट्रोजन असतं. बरोबर. मासळी खत म्हणजे माशांच्या हड्ड्यांपासून मिळणारा किंवा माशांना कुजून मिळणारा यात तुमचे 0.69% म्हणजे तुमचं 0.7% नायट्रोजन असतं. बाकी हे 0.42 फॉस्फरस आहे, 0.43 तुमचं पोटॅशियम आहे. कडुलिंबाची पेंड म्हणजे तुमचं जे निंबोळ्या असतात त्यापासून तयार केलेली जी पेंड असते त्याच्यामध्ये 2 ते 5% म्हणजे तुमचं हे आलं 2 ते 5% नायट्रोजन याच्यामध्ये. ठीक आहे, कडुलिंब म्हणजे 2 ते 5% नायट्रोजन. फॉस्फरस अर्धा ते 1%, पोटॅशियम 1 ते 2%. आता भुईमुगाची पेंड यात NPK पर्सेंटेज 7.3% ते फॉस्फरस 3% आणि पोटॅशियम 2.2% म्हणजे हायएस्ट 7% N असते. कशामध्ये तुम्हाला प्रश्न तोच विचारला खालीलपैकी कोणत्या खत प्रकारात सर्वात जास्त नायट्रोजन म्हणजेच नत्राचे प्रमाण असते. तर हे तुम्हाला इथं प्रूव्ह झालं 7.3%. तर हे आहे तुमचं भुईमुगाची पेंड. ठीक आहे. तर सर्वात आधी मी सर्वांचं अभिनंदन करतो कारण तुमच्यात काहीतरी शिकण्याची जिद्द आहे.
म्हणूनच तुम्ही 14व्या प्रश्नापर्यंत व्हिडिओवर बनून आहेत, व्हिडिओ बघत आहेत. मी जी माहिती सांगतोय, एक प्रश्न चारही पर्यायाची माहिती सांगतोय, हे अतिशय उत्कृष्टपणाने तुम्ही ऐकतायत, त्याबद्दल तुमचं सर्वात आधी अभिनंदन. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. तुम्ही व्हिडिओ बघूनच कृषी सेवकचा हा 120 मार्काचा विषय हा संपवू शकता. ठीक आहे, कारण मी प्रश्न घेतोय, पण प्रश्न घेताना फक्त सांगत नाही प्रश्न उत्तर, या प्रश्नामध्ये प्रत्येक पर्यायाची माहिती तुम्हाला देत आहे, डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन सांगत आहे. म्हणून तुम्हाला या चॅनलवरती बनून राहायचं आहे. हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचा तुम्हाला. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर 100 किलो नत्र देण्यासाठी किती किलो युरिया द्यावा लागेल? आता तुम्हाला हे गोष्ट माहिती आहे का की बाबा युरियाचं हे काय आहे पर्सेंटेज, NPK 4600, म्हणजे 46% एका युरियाच्या बॅगमध्ये असते. हे वाचू आपण इथं. बघा, युरिया इज ए 4600 म्हणजे 4600 आलं. 46N म्हणजे तुमचा नायट्रोजन, 0P आणि K0 म्हणजे पोटॅशियम 0 आहे आणि तुमचं फॉस्फरस 0 आहे. म्हणजे आहे काय फक्त 46% तुमचं नायट्रोजन. दिस मीन्स इट कंटेन्स 40% नायट्रोजन अँड 0% बोथ फॉस्फरस फॉर्म PO2 अँड पोटॅशियम इन द K2O. ओके, दिस मीन्स 100 kg फर्टिलायझर युरिया इज कंटेनिंग 46 kg नायट्रोजन. म्हणजे सरळ याचं काय आहे, 100 किलो युरिया मध्ये 46 किलो नायट्रोजन असते. तर तुम्हाला 100 किलो नायट्रोजन मिळवण्यासाठी 100 किलो नायट्रोजन मिळवण्यासाठी किती किलो युरिया लागेल? आता ऑब्वियस आहे, 46 दुनी करा ना, हे 200 kg युरिया होऊन जाईल. इथं तुमचं पर्सेंटेज येईल 46 दुनी 92, म्हणजे राहिले तुमचे 8. ठीक आहे, आता तुम्ही 100च्या अर्धे करा 50, तर 50 मध्ये तुमचा युरिया किती राहील? 23, बरोबर. आणि 25 मध्ये किती राहील मित्रांनो? 25 मध्ये राहील तुमचा 11.5, बरोबर. 11.5 म्हणजे 225 जर घेतलं तुम्ही तर 11.5 होईल. तर 92 आणि तुमचं 11.5 हा तुमचा 105 होऊन जाईल, बरोबर. तर हा तुमचं 105 येणार नाही. त्याचं उत्तर काय येईल तुमचं? 92 म्हणजे तुमचं 200 मध्ये 17 किलो मिळवा तुम्ही, 217 होईल. आणि या 17चा इकडे कन्व्हर्जन करा, हे 8 kg मध्ये होईल, बरोबर. म्हणजे 200 हे 8, हे झाले 100 kg इकडे, आणि हे झाले तुमचे 217 kg युरिया. म्हणजे 100 किलो तुम्हाला नत्र जर घ्यायचं असेल तर तुमचं उत्तर येईल 217 किलो युरिया. 100 किलो नत्र देण्यासाठी तुम्हाला 217 किलो युरिया द्यावा लागेल, बरोबर. आलं तुमच्या लक्षात? 225 किलो जर म्हटलं तर 105 किलो. 225 किलो किती? जर 100 किलो नत्र देण्यासाठी समजा 225 किलो जर तुम्ही युरिया दिलात, किती नत्र होईल त्यात? तर त्यात नत्र होईल 105 किलो. हे पण लक्षात ठेवा, बरोबर. 100 किलो युरिया दिला तर किती होईल रे बाबा? 46 किलो नत्र होईल. 50 किलो युरिया दिला तर 23 किलो नत्र होईल. आलं लक्षात? आणि 217 किलो दिला तर 100 किलो नत्र होईल. लक्षात आलं? एवढं सोपं आहे. शेवटचा प्रश्न या शृंखलेचा, कृषी सेवक मालिकेचा, खूप महत्त्वाचा आहे. वनसंवर्धन तत्वावर आधारित सुयोग्य विकास, तोडणी, पुनरुत्पादन व संगोपनाच्या तत्वप्रणालीस काय म्हणतात? याचंच इंग्लिशमध्ये जर म्हटलं, कॉन्झर्वेशन म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आणि तुमचं हार्वेस्टिंग, आणि तुमचं काय म्हणतात कल्टिवेशन ऑफ लँड, हे तिन्ही गोष्टी कुठल्या याच्यामध्ये येतात? आता तुम्हाला ह्या 3 गोष्टी माहीत पाहिजे. सिल्व्ही पाश्चर म्हणजे काय, सिल्व्ही कल्चर म्हणजे काय, सिल्व्ही हॉर्टिकल्चर म्हणजे काय, आणि वृक्षशेती सर्वांना माहिती आहे. तंग्या, झुमकल्टी त्याला वृक्षशेती म्हणतात. ते सोडून द्या, ते तर उत्तर होणारच नाही. तर पहिलं आहे बघा, ज्या जंगलामध्ये जर तुम्ही झाडांची शेती करत आहेत प्लस तुम्ही ॲनिमल सुद्धा पाळत आहेत, बरोबर आहे, जनावरं सुद्धा पाळत आहेत, इथं चित्रामध्ये दिसतात, तर याला तुम्ही काय म्हणतात? याला म्हणतात तुम्ही, हे 1 नंबर, याला म्हणतात सिल्व्ही पाश्चर सिस्टीम. जंगलामध्ये शेती करणे, त्यासोबत प्राण्यांची सुद्धा शेती करणे, त्याला म्हणतात सिल्व्ही पाश्चर. सिल्व्ही कल्चर म्हणजे काय? जंगलाचा सुयोग्य तुम्ही विकास करणे. बघा इथं जंगलाचा सुयोग्य विकास करणे, इथं काय करताय? हा स्टँड टेंडिंग, म्हणजे जे स्टँडिंग झाड आहेत त्याला स्प्रेइंग वगैरे सगळं करत आहे तो. ठीक आहे, परत त्या झाडात मोठे झाल्यानंतर त्याची हार्वेस्टिंग करत आहे स्वतःसाठी. हार्वेस्टिंग केल्यानंतर परत त्याचं रिजनरेशन करत आहेत, म्हणजे परत त्याचं संगोपन करत आहे. बघा, त्याचं संगोपन सुद्धा करत आहे. म्हणून हे काय येईल तुमचं 2 नंबरचं चित्र येईल तुमचं सिल्व्ही कल्चर, जे की तुमचं उत्तर आहे. आणि सिल्व्ही हॉर्टिकल्चर म्हणजे काय? जंगलामध्ये शेती करणे, परंतु फळांची शेती करणे. इथे तुम्हाला केळी दिसू शकतात किंवा इथे तुम्हाला हळद सुद्धा दिसू शकते. हे आहे तुमचं सिल्व्ही हॉर्टिकल्चर. परंतु तुम्हाला विचारलं काय? वनांचं संवर्धन, सस्टेनेबल विकास, तोडणी म्हणजे इथं हे हार्वेस्ट करत आहे बघा, हा कट करत आहे, तोडत आहे, आणि संगोपन बघा इथे या चित्रामध्ये संगोपन सुद्धा करत आहे. म्हणून याचं उत्तर येईल सिल्व्ही कल्चर. सिल्व्ही कल्चरमध्ये ह्या गोष्टी साध्य होतात. तर मित्रांनो,
तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं सांगा. या लेक्चरची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी टेलिग्रामची लिंक देतो. आपला मनीष मानकर नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे. त्या टेलिग्रामचं जे प्रोफाईल आहे हे भारताचा तिरंगाची प्रोफाईल आहे. तिथं क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. जवळपास 650 जवळपास आपले मेंबर्स तिथं जॉईन झालेले आहेत. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देतो. तो टेलिग्राम ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे. आणि लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. मनीष मानकर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर सोबतची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. आणि या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कृषी सेवक आपले सर्वच मित्र पास होतील येणारी परीक्षा. ओके. जय हिंद मित्रांनो. जय महाराष्ट्र. वंदे मातरम.